आषाढी यात्रेनिमित्तानं आजपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचं 24 तास दर्शन सुरू झालंय। आज सकाळी देवाचा पलंग काढण्यात आला, त्यानंतर देवाला लोड देण्यात आलाय। विधिवत पूजेनंतर वारकऱ्यांसाठी 24 तास दर्शन सुरू झालंय। आषाढी नंतरच्या 16 जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू राहणार आहे। विठू माझा लेकूरवाळा संगे भक्तांचा मेळा। आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे आलेले आहेत आणि खरं तर आजपासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू राहिलेलं आहे। आजपासून खरं अर्थानं आषाढी यात्रेचा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी मंदिर समितीचे साध्यक्ष गहिनीनाथ महाराज औचेकर यांच्या उपस्थितीमध्ये देवाचा पलंग काढण्यात आलेला आहे। त्यानंतर विधिवत पूजा करून पांडुरंगाला लोड देखील देण्यात आलेला आहे। कारण आजपासून खरं तर 24 तास दर्शन सुरू झालेलं आहे। राजोपचार वगळता नित्योपचार वगळता सगळे राजोपचार या ठिकाणी आजपासून खरं तर बंद झालेले आहेत। दिवसभरामध्ये महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबू पाण्याचा नैवेद्य देखील विठ्ठलाला दाखवण्यात येतो। आपण बघतोय की खरं तर आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपूरला येतात, दर्शन घेतात आणि या भाविकांना आपलं दर्शन मिळावं यासाठी खरं तर आजपासून 24 तास दर्शन विठेवरती उभा राहणार आहे, दर्शन देणार आहे आणि याच विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविक देखील आता आसुसलेले आहेत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।